मी आपल्यासमोर एक केस स्टडी ठेवणार आहे या संदर्भातली. बँड्रा पश्चिम येथे आर के पाटकर मार्गावर 2336 स्क्वेअर मीटर चा एक भूखंड आहे. तो महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यासाठी राखीव आहे, ज्याच्यावर नर्सेससाठी कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव हा महानगरपालिकेचा होता. आपल्याला माहित असेल तर KM सायन, नायर महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल आहेत तिथे जेवढ्या आमच्या नर्सेस भगिनी काम करतात त्यांचं ट्रेनिंग किंवा त्यांना जे आपल्या मुंबईतल्या ज्या लोकांना ह्या सेवा द्यायच्या आहेत, पॅरामेडिकल सेवा असतील, मग ते फिजिओथेरपी असेल, बाकीच्या असतील, तर या सगळ्यांचं कॉलेज आहे आपलं आणि तिथे आपण ट्रेनिंग देतो आणि त्याच लोकांना आपण परत आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍब्झॉर्ब करतो. तर ह्याच पद्धतीचा प्रस्ताव या भूखंडावर होता की महानगरपालिकेनी एक नर्सिंग कॉलेज तिथे बांधावं, तिथे नर्सेस ट्रेन कराव्यात, जेणेकरून आपल्या आरोग्य खात्याला लागणारा जो स्टाफ आहे, नर्सेसचा असेल, बाकी पॅरामेडिकलचा असेल, तो महानगरपालिकेला आयता मिळावा किंवा खाजगी लोकांना मिळावा, पण तो स्टाफ आपल्याकडे उपलब्ध व्हावा, याच्या दृष्टीने नर्सिंग कॉलेज बांधण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेचा होता. 2336 स्क्वेअर मीटर म्हणजे या प्लॉटची किंमत ही साधारण 250 कोटीच्या वर, 200-250 कोटीच्या आसपास आहे. या 200-250 कोटीचा भूखंड आता जो नवीन प्रस्ताव आलाय त्यानुसार JSW, जे आपल्याला माहित असेल जिंदाल स्टील, यांची एक फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनला हा भूखंड देण्याचा प्रस्ताव हा महानगरपालिकेने तयार केलाय. त्याच्या संदर्भातलं एक निविदा, टेंडर डॉक्युमेंट हे महानगरपालिकेने टाकलाय आणि त्यांना द्यायचा प्रस्ताव केला. बरं, खाजगी माणसाला हा जो 200-250 कोटी रुपयाचा आपण भूखंड देणार आहोत, त्याच्या बदल्यात महानगरपालिकेला काय मिळणार? महानगरपालिकेला काहीतरी मिळालं पाहिजे ना. बृहन्मुंबई महानगरपालिकेला फक्त 5,29,00,000 रुपये व लीज रेंट 3,000 रुपये वार्षिक, 3,000 रुपये वार्षिक म्हणजे वर्षाला, असं 30 वर्ष लीजवर देणार. JSW फाउंडेशन त्याच्यावर काय ते कन्स्ट्रक्शन करणार आणि त्यातल्या फक्त 40% जागा, म्हणजे 100 जागा आहे त्यातल्या फक्त 40 जागा या महानगरपालिकेला मिळणार. मग आपला भूखंड याची किंमत 250 कोटी आहे, तो एखाद्या संस्थेला देऊन फक्त आपल्याला जर 40 जागा मिळणार. आता 3,000 रुपये रेंट आणि 5 कोटी हे काय महानगरपालिकेसाठी मोठी गोष्ट नाहीये. ज्या महानगरपालिकेच्या 50-60 हजार कोटीच्या FD आहेत त्यांना JSW ला हे बांधण्याला द्यायची काय गरज आहे, हा आमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बरं, देऊन त्याच्यातनं महानगरपालिकेला आउटपुट काय मिळणार आहे? तर फक्त 40 जागा. त्याच्यातनं महानगरपालिकेची जी रिक्वायरमेंट आहे नर्सेसची, ही साधारण वर्षाला 1,000-1,500च्या वर नर्सेसची रिक्वायरमेंट आहे. मग आपल्याला या 40 जागा घेऊन आपली रिक्वायरमेंट पूर्ण होणार आहे का? तर तीही होणार नाही. मग हा भूखंड कोणाच्या स्वार्थासाठी JSW ला देण्यात येतोय? त्या बदल्यात JSW शी काय डील झालंय? त्या बदल्यात JSW कोणाला काय काय मदत करते? आज आमची विनंती आहे, अश्विनी ताईंसारख्या भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देणाऱ्या, भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी लढणाऱ्या, स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या महापालिका आयुक्त महानगरपालिकेला मिळालेल्या आहेत. आम्ही त्यांना परवा या संदर्भातलं एक सविस्तर निवेदन त्यांना दिलेलं आहे. जर त्यांनी वेळ देण्याची कृपा केली या पर्टिक्युलर गोष्टीसाठी, तर निश्चितपणे आम्ही जाऊन तिथे आमची बाजू मांडू. आमचे महानगरपालिकेचे गटनेते श्री यशवंत किल्लेदार हे सुद्धा सभागृहात आणि स्थायी समितीमध्ये हे मुद्दे घेतील, आमचे सर्व नगरसेवक घेतील. पण
आम्ही मुंबईच्या हितासाठी लढतोय असं भासवणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महानगरपालिकेतल्या सत्तेने महानगरपालिकेचे भूखंड असे खाजगी व्यक्तींच्या घशात घालू नये ही किमान अपेक्षा आम्ही स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री, स्वच्छ कारभार करणारे नगरविकास मंत्री आणि स्वच्छ कारभार करणाऱ्या आयुक्तांकडनं अपेक्षित ठेवतो.